नमस्कार, मी डॉक्टर घनश्याम नारायणराव देशमुख, आयुर्वेदिक MS सर्जन, कल्याण पश्चिम, मुंबई। मित्रांनो, काही रुग्णांचे प्रश्न असतात की पंचकर्म कधी करावे। तुम्ही डॉक्टर साहेब आता परवाच तुमचं एक बघितलं आम्ही पॉम्पलेट माहिती की शारदीय विरेचन। हे शारदीय विरेचन काय असतं? तर मित्रांनो, आपल्याकडे जे स्पेशल आयुर्वेद पंचकर्म सेंटर एक सेपरेट युनिट आहे वेगळं। तुम्ही जिथे कुठे राहता तिथे आजूबाजूला आजकाल बरेच पंचकर्म सेंटर झालेले आहेत, ज्या ठिकाणी एक्सपर्ट डॉक्टर असतील, पूर्ण सुविधा असेल, प्रॉपर असेल, अशा ठिकाणी तुम्ही जाऊन त्या डॉक्टरांशी सल्ला घेऊन पंचकर्म करू शकता। आता शारदीय विरेचन म्हणजे काय? तर साधारणतः आपल्या हवामानानुसार जे काय आपल्या भारतामध्ये ऋतू आपण मानतो, त्यातला शरद नावाचा एक ऋतू असतो। जसं आपण उन्हाळ्यामध्ये ग्रीष्म ऋतू असतो, पावसाळ्याला आपण काय म्हणतो की पावसाळा आहे, वर्षा ऋतू म्हणतो। तसं वर्षा ऋतूमध्ये वर्षा ऋतू संपला की शरद ऋतू येतो। तर हा जो शरद ऋतू असतो, साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबरचा जो कालावधी असतो याला आपण शरद ऋतू म्हणतो। तर या शरद ऋतूमध्ये जे पंचकर्म साधारणतः आयुर्वेदशास्त्राने सांगितलेलं आहे करा, प्राधान्याची गरज लागत नाही। अनुभवी तज्ञ डॉक्टर तुम्हाला उपडे लेवलला सुद्धा विरेचन देतात। तर या शरद ऋतूमध्ये ज्यांना त्वचाचे आजार आहेत, रक्ताचे आजार आहेत, पित्ताचे आहेत, अम्लपित्त आहे, हायपरॅसिडिटी आहे, अर्टिकॅरिया आहे, शरीराला खाज येणे किंवा ल्युकोडर्मा आहे, सोरियासिस आहे, एक्झिमा आहे, असे तुम्हाला जे काही पित्ताशी, रक्ताशी, त्वचेशी निगडीत जे आजार असतील किंवा केस गळणे, नेहमी शिळशिळ होणं, ॲसिडिटी ज्या लोकांना प्रचंड हेडॅक होतो, अशा सगळ्या रुग्णांनी आणि ज्यांना काही आजार नाही, जे हेल्दी आहेत, अशी व्यक्ती, असे रुग्णसुद्धा या शरद ऋतूमध्ये सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये पंचकर्म करू शकतात। वेळात वेळ काढून तुमच्या जवळच्या पंचकर्म सेंटरला व्हिजिट करा, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि पंचकर्म करून स्वतःच्या जे अनमोल शरीर आहे आपल्याला दिलेलं आहे परमेश्वराने, त्याची शरीरशुद्धी करा आणि आपलं शरीर, मन आणि आरोग्य उत्तम ठेवा। स्वतःची काळजी स्वतःच घ्या। धन्यवाद।